मी API किरण पाटील, मोहोळ पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीयुत अतुल कुलकर्णी साहेब यांनी DJ मुक्ती जिल्हा गणेश उत्सव व इतर सण हे DJ मुक्त आणि उत्साहाच्या वातावरणात साजरे करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने काल दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी मोहोळ पोलीस ठाण्याचे माननीय श्री हेमंत शेडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक शांतता कमिटी पोलीस मित्र परत मंडळाचे कार्यकर्ते आणि इतर समाजातील प्रतिष्ठित लोक यांच्या वतीने मीटिंग घेण्यात आली। त्यामध्ये सर्वांना सल्ला देण्यात आलेला आहे DJ मुक्तीचा। त्या अनुषंगाने सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोणी DJ वापरणार नाही, DJ पूर्णपणे बंद करण्यात आले। DJचा वापर करणाऱ्या मंडळावर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। प्रशासन हे जनतेच्या बाजूने असून जनता एक पाऊल पुढे टाकले तर आपण पण त्यांना प्रयत्न म्हणून त्यांचा बरोबर काम करून DJ मुक्तीचा प्रयत्न करणार आहोत। हे मीटिंग कोणत्या तारखेला झाली? 23/8/2025 रोजी मीटिंग झालेली आहे। गणेश मंडळांना शांततेचे आवाहन करण्यासाठी काय आवाहन केले आहे गणेश मंडळांना? गणेश मंडळांना DJ लेझर लाईट वापरणार नाहीत आणि सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त वापरतील। पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव व इतर येणारे सणही साजरे करतील अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे। ते नवीन गणेश मंडळ स्थापन करताना त्यांना परवानगीची आवश्यकता? हो, नक्कीच परवानगी घ्यावी लागेल। त्याचं रजिस्ट्रेशन आणि परवानगी घेतल्याशिवाय गणेश उत्सव साजरा करता येणार नाही। त्यासाठी पोलीस ठाण्याच्या लेवलवरती ऑनलाईन अर्ज करावे लागतील मंडळांना। रीतसर परवानगीसाठी अर्ज वेबसाईट सुरू करण्यात आली आहे? हो, आलेले आहे, वेबसाईट आहे, ते आपल्याला कळवतो। आता हे गेल्या 4 दिवसापूर्वी सार्वजनिक रस्त्यावर दहीहंडीचा उत्सव कार्यक्रम झाला। त्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी हे दहीहंडी चालू केली त्याची परवानगी घेतली होती सार्वजनिक ठिकाणी? दहीहंडीची परमिशन घेतली होती। सार्वजनिक ठिकाणी कसं काय ते करू शकतात? सार्वजनिक उत्सव असल्याने त्यामुळे नाही, पण लोकांना नाहक रस्ता बंद करून त्रास सहन करावा लागत आहे ना त्यासाठी? काय समजलं? लोकांना आता येण्याजाण्याचा त्रास होत होता ना, रस्ता पूर्ण बंद करण्यात आला होता। त्यासाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही झाली होती। पण आता तो रस्ता बंद करून उत्सव करणे हा कितपत योग्य आहे असं वाटतं नागरिकांना? नागरिकांच्यासाठीच उत्सव हा होता, त्यामुळे नागरिकातूनच लोकांनी परमिशन मागितली होती। त्यामुळे आम्ही पर्यायी व्यवस्था असल्याने परमिशन देण्यात आली होती। परवानगी घेतलीच होती ना? ओके, थँक्यू।